परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ, मित्र पक्षावर परिणय फुके करतात आरोप। नरेंद्र भोंडेकर यांची टीका। भंडारा जिल्ह्यात 4 नगरपरिषद निवडणुका लागल्या असून प्रचाराची रणधुमारी सुरू आहे। प्रत्येक सभेत परिणय फुके हे मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करतात, पण विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर टीका करत नाही। आमदार फुके हे भंडाऱ्याच्या जलपर्यटनाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत, पण कामे करत असताना टप्प्याटप्प्यांचे पैसे येतात, मग भ्रष्टाचार कसा झाला हा देखील सवाल आहे। तर दुसरीकडे परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ झाली असल्याची शंका आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे। एकीकडे राज्यात देवेंद्र फडणवीस, अजितदादा, शिंदे साहेब एकमेकांवर टीका करत नाहीत, पण या ठिकाणी मित्र पक्षातीलच लोकांवर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे, अशी नाराजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केली आहे। यामुळे मात्र शिंदे सेनेच्या भोंडेकर व भाजपच्या फुके यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले असून युतीतच फूट असल्याचे दिसून येत आहे। मी बघितलं, बावनकुळे साहेब आले होते, त्यावेळेस बावनकुळे साहेबांच्या समोर त्यांनी भ्रष्टाचार झाला, हे झाला, ते झाला सांगितलं। हे तेवढंच हे म्हणतात, तर मला ही एक तर गोष्टी तेवढंच खरं आहे की बा निधी आलेली आहे असं त्यांचं म्हणणं, म्हणजे आपण काम करतोय आणि काम करतोय म्हणून ते भ्रष्टाचार झाला असं म्हणतात, पण त्यांनी चौकशी करावं, त्याच्यामध्ये माझा काही आक्षेप नाही आहे। परंतु मित्रपक्ष आहेत, ते मित्रपक्षांनी मित्रासारखाच वागायला पाहिजे आणि त्यांच्याकडे जर समजा आपण मित्रपक्ष सत्तेमध्ये आहोत तर त्यांनी जास्तीत जास्त निधीकडे फोकस करायला पाहिजे, पॉझिटिव्ह गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे। परंतु पॉझिटिव्ह गोष्टीकडे, नवीन प्रोजेक्टकडे, जिल्ह्याच्या भला होईल याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा ते निगेटिव्ह गोष्टीकडे जास्त लक्ष देतात की भ्रष्टाचार झाला, हे झाला, ते झालं। कदाचित मला असं वाटते की मित्रपक्ष आहे की नानाभाऊ आणि परिणीची सेटलमेंट झाला आणि फक्त शिवसेनेवर टीका करायचा असं त्यांचा काही हेतू तर नाही, असं मला पण शंका येत आहे। आता मी बघतोय त्यांनी काँग्रेसवरती काय टीका करत नाही, नानाभाऊवरती काय टीका करत नाही, फक्त नरेंद्र भोंडेकर, जिल्ह्यात नरेंद्र भोंडेकरच दिसते आणि तेच त्याच्या आरोपा म्हणून हे दिसते की आपण खरंच मोठे मोठे प्रोजेक्ट आणलेले आहे, मोठे मोठे काम चालू आहे, त्याच्यामुळे ते मलाच टार्गेट करतायत। परंतु मित्रपक्ष हे त्यांनी विसरू नयेत, आम्ही मित्रपक्ष आहोत। जसं राज्यामध्ये देवेंद्रजी आणि शिंदेसाहेब आणि अजितदादा सगळे मिळून काम करतात, असंच वातावरण भंडारा जिल्ह्यात ठेवायला पाहिजे। पण असं न करता मित्रपक्षाला सोडून काँग्रेससोबत सेटलमेंट करतात, हे असं दिसतं चित्र। आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा।